विचार कसला करताय? आता विचार करू नका. आज तुमचा दिवस आहे आणि आज मान पण तुमचाच आहे. पण आम्ही देणारच आहे. हा? अरे कोण बोलतो देणार नाही? दिल्याशिवाय राहणार नाही. हा. ऐक ना जरा हळू. करा सुरुवात करा. खूप छान, मस्त झालंय. वा वा, अप्रतिम. वा 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 वा, खूपच छान. मला काय वाटतं म्हणजे हे जेवल्यानंतर असं वाटतंय की बाहेरचं सगळं काम म्हणजे आपला बिझनेस, बाहेरचे सगळे व्यवहार आपण बायका बघूया आणि आपलं जे घर आहे ना, एस्पेशली किचन, मुलं सांभाळते. चालेल चालेल. मग काय? नाही पण मला गॅरेजमध्ये जाऊन गाड्या रिपेअर करता नाही येणार. अगं प्रयत्न कर, मी शिकवते तुला. हा, वा वा वा, मस्त मस्त, खूप छान. ते हा जगन्नाथजी बोला. हॅलो सारंग. अरे आता मी गाणं ऐकलं सावलीच्या आवाजातलं. ते आज रेकॉर्ड झालेलं गाणं आहे का रे? गाणं ऐकलं? कुठं कसं? अजून रिलीज पण नाही झालंय. नाही नाही, अलकाला तिच्या भजनी मंडळाच्या ग्रुपवर कोणीतरी पाठवलंय. अरे व्हायरल झालंय ते. म्हणजे माझा डाव यशस्वी झाला तर? डाव यशस्वी झाला? मला काही कळत नाही. मला प्लीज सांगशील का काय झालंय ते? जगन्नाथजी भैरवीजींनी प्लॅन केला होता. तिकडचा जो रेकॉर्डिस्ट होता त्याच्यासोबत मिळून तिने एक गाणं रेकॉर्ड केलं आणि ते गाणं त्यानंतर तिने खराब बनवलं आणि ते गाणं आता लोकांसमोर तिने रिलीज केलंय सावलीची बदनामी करायला. पण तिला माहिती नव्हतं की हे सगळं मी बघत होतो. सावलीचं ओरिजिनल गाणं माझ्याकडे आहे. आता यानंतर मी ओरिजिनल गाणं व्हायरल करेन. ती स्वतःच तोंडावर पडणार आहे. वा वा वा, जावई बाबू काय डाव खेळलात तुम्ही. सारंग मला खरंच मनापासून तुझा अभिमान वाटतो. म्हणजे तुझ्यासारखा नवरा माझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्हा दोघांनाही आता पुढे तिची काळजी नाही राहणार. थँक्यू सो मच. काळजी करू नका जगन्नाथजी. सावलीचा हा प्रवास आता कोणीच नाही थांबवू शकत. सॉरी, माफ करा, माझं लक्षच नव्हतं माझं. अहो काही हरकत नाही. काय झालं? सॉरी मी तुम्हाला हे विचारते पण तुम्ही टेन्शन मध्ये आहात का? अहो तुम्ही माझ्याशी बोलू शकता. नाही म्हणजे कधी कधी अनोळखी माणसाला सांगितल्यावर पण काही काही मिळून जातं ना आपल्याला. असं वाटतं तुम्हाला? होतं असं? प्रयत्न करून बघा. ठीक आहे, बोलते. सापडलं तर सापडलं. माझं प्रेम आहे का मुलावर. थँक्यू. टेन्शनमध्ये दिसतंय. जास्त टेन्शन तब्येतीसाठी चांगलं नसतं. माझ्याशी बोलू शकता तुम्ही, त्याने काय होईल? असं म्हणतात की बोलल्याने बऱ्याच गोष्टी सुटतात. एकदा बोलून तर बघा. प्रेमाने. प्रेमाने? प्रेमावरचा विश्वास उडालाय माझा. म्हणून आयुष्य संपल्यासारखं वाटतंय का? नाही नाही, असं नाहीये. एक मुलगी आहे माझ्या आयुष्यात, जीवापाड प्रेम करते माझ्यावर. मग प्रॉब्लेम काय? तेच तर सांगतोय. आता प्रेमावरती विश्वासच नाही उरला माझा. प्रेमावर खूप विश्वास आहे माझा. हो मग ही तर चांगलीच गोष्ट आहे की. पण घरच्यांना कसं तयार करू? त्यांनी नकार दिला तर? ते नाही म्हणाले तर मी काय करू?
त्याची खूप भीती वाटते मला. बरं, मला सांगा तुम्हाला त्या मुलामध्ये काय आवडतं? त्याचा रुबाब. रुबाब. तेवढाच काय तो शिल्लक आहे माझ्या आयुष्यात, बाकी काय नाही. टेन्शन नको घेऊ. तिचं प्रेम आहे का तुझ्यावर? एकदा तिला विचार. तिच्या मनात काय चालू आहे ते जाणून घे आधी. माझ्या मनात तोच आहे फक्त, दुसरं कोण पण नाही. अहो मग प्रेम आहे तर त्याला जाऊन सांगा की. पण घरच्यांनी खूपच लाडीगुडीत वाढवलंय मला. त्यांच्या मनानेच ते माझं लग्न लावतात. माझं नाही धाडस होते त्यांच्या समोर जाऊन माझ्या प्रेमाची कबुली द्यायची. अरे पण कबुली जबाब झाल्याशिवाय तू निर्णय कसा काय घेऊ शकतोस? कबुली जबाब तर झालाच पाहिजे, आणि तो मी करणारच. कसं? तुझ्यात तुझं असं काय आहे? माझा रुबाब सो तिला आवडला होता. एकमेव गोष्ट आहे माझ्याकडे, पण आता तोच नकोसा झालाय मला. नको झालं तरी बोलायला हवं ना. तुम्ही जाऊन त्याला सांगा की तुम्हाला त्याचा रुबाब आवडतो, तुमचं किती प्रेम आहे त्याच्यावर. घरच्यांशी बोला, त्यांना समजवा. ही लढाई तुमची आहे, तुम्हालाच लढावी लागणार आहे. जा सांगा त्याला अगदी रुबाबात, आणि सगळ्या जगाला सांगा की तुम्ही प्रेम केलंय तर रुबाबात, आणि निभावणार पण रुबाबातच. मग सांग तिला तुझं प्रेम हाच तुझा रुबाब आहे, आणि ह्या जीवावर तू तिच्यासाठी अख्खं जग जिंकू शकतोस. तिच्याशी बोलल्यानंतर प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि तेही रुबाबात. थँक्यू. माझा हाच रुबाब आता माझं प्रेम मिळून देईल. थँक्यू सो मच. खरं आहे तुमचं. रुबाब आहे म्हणून तर प्रेम आहे, आणि प्रेम आहे म्हणून तर रुबाब आहे. अहो हे काय आहे? हे कोणतं गाणं व्हायरल झालंय? मी कधी गायलंय असं गाणं? बघा ना, लोक किती नावं ठेवतात, काय काय बोलतायत सगळे. शांत हो, शांत हो. त्याचं काय करायचं नाही मी बघतो, तू काळजी नको करू. मला सांग, भैरवीजींनी तुला आव्हान दिलंय जुगलबंदीचं? हो. मला का नाही सांगितलं सावली? एवढी मोठी गोष्ट मनात दाबून का ठेवलीस तू? काय सांगणार होते सारंग सर तुम्हाला? ते असं का वागतायत तेच मला कळत नाहीये. ज्यांनी मला गाणं शिकवलं त्यांनाच माझा आवाज नकोसा का होतोय? ते बघ, त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. प्रश्न हा आहे की तू काय करणार आहेस? तू ते आव्हान स्वीकारणार आहेस? प्रश्नच नाही. का? नाही सारंग सर, मी नाही करू शकत असं. त्या गुरु आहेत माझ्या, मी त्यांच्यासोबत स्पर्धा नाही करू शकत. आणि प्लीज तुम्ही मला ह्यासाठी भरीस नका पाडू. मी ह्या सगळ्याची कल्पना सुद्धा नाही करू शकत.